श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण. स्वामी चरित्र सारामृत पारायण. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुवे नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तात्रयावर दिगंबर यतिवर्य स्वामीराज नमः. श्लोक. ब्रह्मानंद परमसुदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वागीत गगनसदृश तत्वमस्य एक नित्य विमल सर्वाधिक साक्षात भावातीत त्रिगुणरहित सद्मतुती नमामि. जय जय श्री जगरक्षका. जय जयची भक्त पालका. जय जय कलिमल नाशका. अनादि सिद्धिका जगद्गुरु. जय जय क्षीरसागर विलासा. माय चक्र चालका. अविनाशा. शेष अनंत वेशा. अनामातीता अनंता. जय जयची गरुड वाहना. जय जयची कमल लोचना. जय जयती पतित पावन रमारमना विश्वेशा. मेघवर्ण आकार शांत. मस्तकी क्रिकेट विराजित. तोची स्वयंभू आदित्य तेचे वर्णिले जे जाय. विशाळ भाळ आकर्ण. नयनस्र नासिक सुहास्य वंदन. दंतपक्ती कुदल कळ्या समान. शुभ्रवर्ण विराजती. रत्नमाल हृदयावरी जे कोटी सूर्याचे तेज. कौस्तुभमणी विशेष. वसल्या छंदांचे भूषण. तेची प्रेमळ भक्तीची खून. उदरी त्रिवळ शोभयमान. त्रिवेणी संगमा सारखी. नाभी कमल सुंदरवती. जेथे विद्या त्यांची अपत्ती. की चराचर जन्मदाती. मोळजंती तैची पे. जानूपर्यंत कर शोभती. मनगटी कंकण विराजिती. कमलांची आकृती रक्त पंकजा समान. भक्ता द्यावय अभयवर. सिद्धू सर्वदा स्वयंकर. गंधा पद्यक शंख चक्र चारहस्ती आयुधे. कासी कडली सापत पितांबर. विदुल्य सेम तेज अपार. कर्दळी स्तंभा परी सुंदर. अभय जनता दिसातती. जेथे भक्तजन सुखावती. त्यांच्या दर्शनी पतित तरती. ज्यांते अहोरात्र ध्याती. नारानादी ऋषीवर्य. ज्यांते कमल करे चुरित. संध्या रागा समान रक्ते. तळवे योगीची चिन्हे मंडित. वर्णिता वेद शिषणे. 14 विद्या 64 कला. त्यांची वर्णिता थकला सकळ. ऐशा त्या परमंगल अल्पमती केवी वर्णू. नरादादी मुनीश्वर. व्यास वाल्मिक दिन कवीवर. क्रमू न शकले महिमावर. तेथे पामर मी काय. जो सकळ विश्वांचा जनिता. समुद्र कन्या त्यांची कांता. जो सर्व कारणता करता. ग्रंथारंभी नमोत्या. त्या महाविष्णूचा अवतार. गजवंदन शिवकुमार. एकदंत फरशधर. अगम्य लीला जयांची. जो सकळ विद्यांचा सागर. 64 कलांचे माहेर. ऋषी सिद्धीचा दातार. भक्त पालक दयाळू. मंगल कार्य करिता स्मरण. विघ्ने जाती निरसोन. भजंका होई दिव्य ज्ञान. वेदांत सार कळेपा. सकल कार्यारंभी जाना. करीत ज्यांच्या नामस्मरणा. ज्यांच्या वर प्रसादित नाना. ग्रंथ रचना करीती कविता. या मंगलाशी साष्टांग नमन. करुणी मागे वरदान. स्वामीचरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होवे हे. जिचा वर प्रसाद मिळता. मृड पंडित होती तत्वंता. सकळ काव्यार्थ येत व्याता. ती ब्रह्मासुता निमेली. मूढमती मी अज्ञान. कावेलिकांचे नसे ज्ञान. माते तू प्रसन्न होऊन ग्रंथ रचना करवावी. जो अज्ञान ती मी नाशक. अविद्य कान छेदक. जो सद्बुद्धीचा प्रकाशक. विद्यादायक गुरुवर्य. ज्यांच्या कृपे करून सदिच्छा लाभे दिव्य ज्ञान. तेनेच जनी मानवपण येते सिकी निश्चय. जेवी असती माता पितर. तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य. चरणी त्यांची नमस्कार. वारंवार साष्टांग. मी मतिमग्न अज्ञ बाळ. घेऊन असे थोर आळ. ती पुरविणार दयाळ. सद्गुरु राज आपणाची. 9 मास उदरी पाळिले. प्रसवद वेतनांते सोशिले. कौतुके करून वाढविले. रक्षिले आजवरी. जननी जनका समान. अन्य दैवत आहे कोण. वारंवार साष्टांग नमन चरणी यांच्या करीत असे. ब्रह्मा विष्णू महेश्वर. तिन्ही देवांचा अवतार. लीला विग्रह त्रिकुमार दत्तात्रेय नमियेला. 3 मुखी 6 हात. गळा पुष्पमाळ शोभत. कर्णी कुंठले तेज अमित. विद्युलते समान. कामधेनू आसुनी जवळ. हाती धरले असे जोडी. जो पाहता एक स्थळी कोणासही दिसेना. 4 वेद हो निश्वान. वरती समित रात्र दिन. त्यांची त्रिभुवन गमन. मनोवेंग जात तो. त्या परब्रह्म हासी नमन. करुणी मागे वरदान. स्वामीचरित्र सारामृत पूर्ण व्हावे कृपेने आपुल्या. वाढला कलीचा प्रताप. करू लागले लोक पाप. पावली भूमी संताप. धर्मभ्रष्ट लोक बहु. पहा कैसे दैव विचित्र. आर्याव्रत आर्यपुत्र. वैभवहीन झाले अपार दारिद्र्य. दुःखी भोगती. शिथिल झाली धर्मबंधने. नास्तिक न मागती वेद वचने. दिवसेंदिवस होमावणे कमी होऊ लागली. सुटला धर्माचा राज. अधर्म प्रवर्तिका नाही भय. उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड जाहिले. नाना विद्या आणि कला. अस्तालांगी गेल्या सकळ.
ऐहिक भोगच्या बळावल्या तेने सुटला परमार्थ. धर्मसंस्थापके कारण युगायुगी अवतार घेणे, नानाविध वेश नटणे जगत्प्याची कर्तव्ये. लोक बहुभ्रष्ट झाले, स्वधर्माते विसरले, नास्तिक मतवादी मातले आर्य धर्माविरुद्ध. मग घेतेस अवतार प्रत्यक्ष जो का अति कुमार, अक्कलकोटीची साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी, कोणत्या जातीत, कोणत्या कुळी, कोण वर्णश्रम धर्मे मुळी कोणासही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध, अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले, नानविध भक्त मनोरथ पुरविले. त्यांची साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडून, आपुला विख्यात महिमा जनी गाव यांचे योजिले. तुमचे चरित्र महासागर, पावेन केसा पैल तीर, परी आत्मसार्थक करवय साचार, विनते ते जाहलो. किंवा अफाट गगना समान, अगाध आपले मैमान, अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू. पिंपिलिका म्हणे गिरीसी, उचलून खालीसी काखेसी, किंवा अध्यात सूर्यासी लोपविन म्हणे स्वतेजे. देसी असे माझे आळ, बाळ जाणून लडिवाळ, पुरविता तू द्याळ, दीनबंधू यतिवर्णा. करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा, माझ्या ठाई वार्ता मी पणाची नसेची. ऐसी ऐकून स्तुती, संतोषली स्वामी राजस्मृती, कविलांगी अभय देती वरद हस्ते करोनी. उने न पडे ग्रंथांत सपडोनी, मनोरथ पाहुणे आर्यजन समस्त संतोषीला निश्चये. ऐसी ऐकून अभय वाणी, संतोष झाला माझ्या मनी, यशस्वी होनी लेखनी ग्रंथ समा प्रति पावे. आता नमो साधू वृद्ध, ज्यांची नाही भेदाभेव, जे स्वस्त सुखी आनंद मय सदोदित राहती. मग नमिले कवीश्वर, जे शब्दसृष्टीचे ईश्वर, ज्यांचे काव्य सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले, ज्यांनी वारंवार त्यांच्या चरणी नमन झाले साष्टांग. कवी कुल मुकुटा तस्य नमिल कवी कलादिदास, त्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन, ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविले मान, त्यांचे चरण नमिले. ईश्वर चरणी जडिले चित्त, ऐसे तुका रामदिक भक्त ग्रंथर तया नमित. वर प्रसादा कारणे आहो तुम्ही संत जन, मज दिनावर कृपा करोनी, आपण हृदय स्थैर राहोनी ग्रंथरचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण, महाज्ञानी आणि विज्ञान श्रवणी सादर बैसले. महापंडित आणि चतुर ऐसा श्रोतू समाज थोर, मतिमंद मी त्यांच्या समोर आपले कवित्व केची आणू. परी थोरांचे लक्षण एक मला ठाऊके, पूर्ण काही असता सदुच्च आदर करती त्यांचा. संस्कृतांचा ग्रंथ नसे गंध, मराठीही न ये शुद्ध नाही, पंडिले शास्त्रछंद कविश्व शक्ती असे. परी अमृत जाणोनी आदर धरावा जी श्रवणी, असे माझी असंस्कृत वाणी तियेकडे न पाहावे. न पाहता जी अवगुणी ग्राह्य तितोकेची घ्यावे पूर्ण, एवढी विनंती कर जोडून चरणी आपुल्या करीत असे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत, त्या सर्व वर्णित ग्रंथ पसरेला समुद्रसा. त्या महोदय थितून पाही अमोल मुक्ता फळे घेतली, काही द्यावया मान सुज्ञाही अनमान काही न करावा. की हे अज्ञान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करून, सुंदर कुसुमे निवडून हार त्यांची गुंफिला. कवी होऊन या माळी द्याली श्रोतांच्या गळी, उभा टाकून बुद्धांजोळी करी प्रार्थना सप्रेमे. अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करील आपुले मानस, हा सुगंध नावडे जयास तेची पूर्ण अभागी. आता असोत हे बोल पुढे कथा अमोल, वदविता स्वामी दयाळ निमित्त पात्र विष्णू कवी. वैराग्य प्रत्यक्ष शंकर, तेज जैसा सहस्रे करण, दृष्टा केवळ सूर्यपुत्र, भक्ता माते समान. यतिराज पदकल्हार, विष्णुकवी होनी भ्रमर, ज्ञानमस्तुस्तव साचार रुंची तेथे घालीत असे. स्वामी चरित्र सारभूत, नाना प्राकृत कथासमुक्त, आदरे भक्त परिस्वत. प्रथमोध्याय गोड हा श्री शंकरार्पणमस्तु, श्री श्रीपाद श्री वल्लभ क्रमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारभूते मंगलाचरण नाम प्रथमोध्याय.